शेलूमाता वल या संघाचा एक 12 प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. पंच आपण पाहतायत ग्राउंड मध्ये सुरेश घरत सर आणि विनोद नाईक सर या मॅचचे पंच ग्राउंड मध्ये गेलेले आहेत. आता सदर चालू असलेला सामना आपण पाहतोय शेलूमाता वल आणि आई वजेश्वरी निंबोली. यानंतर लगेच दोन संघाने सज्ज राहायचा आहे, तो म्हणजे खारबाव या संघाने आणि राहणार संघाने. आपण पाहतोय या मॅचचे पंच आपण पाहतायत ग्राउंड मध्ये गेलेले आहेत. सुरेश घरत आणि विनोद नाईक हे मॅचचे पंच असणार आहेत. सलामीची जोडी टाळ्यांच्या प्रतिसादाने ग्राउंड मध्ये प्रवेश केलेला आहे. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. वेल वाया घालू नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट असेल आयोजकांकडून. आपण पाहतायत सलामीची जोडी टीव्ही स्क्रीनवर आपल्याला दाखवली जात आहे. आई वजेश्वरी निंबोली या संघाची आणि टीम मीटिंग चर्चा चालू आहे शेलूमाता वल या संघाची. एक सामना लगेच चालू करायचा आहे पंचाने आणि 20 मिनिटाचा अवधी टाइम द्यायचा 4 षटकांसाठी. आणि वेल आपण टाइम जो आहे आपण सेट करायचा आपल्या मोबाईल मध्ये किंवा घड्याळ मध्ये आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 2 मिनिटाचा 2 षटकानंतर ब्रेक असणार आहे. ड्रिंक्स ट्रॉली ग्राउंड मध्ये येईल. जेवण आमचे गोरे जे आहेत जे आपल्याला पाणी पोचवतील 2 षटकानंतर. यानंतर राहणार आणि खारबाव संघाने तयारीत राहायचं आहे. 2 षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पहिली इनिंग संपताच आपला टॉस होईल. लक्षात घ्या आपण शेलूमाता वल या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. संपूर्ण 11 प्लेयर्स आपण पाहतायत शेलूमाता वल संघाच्या ग्राउंड मध्ये आहेत. टीम मीटिंग चर्चा जी आहे समाप्त झालेली आहे आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. थर्टी सर्कल पहिला पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि फलंदाजांसाठी एक सूचित करण्यात येत आहे. एखादा फलंदाज जर बाद झाला 30 सर्कल क्रॉस करण्या अगोदर खेळाडू कक्षातून खेळाडू ग्राउंड मध्ये उतरायचं. लक्षात घ्या आपण आंतरराष्ट्रीय नियमानुसार लूक दिलेला आहे. फलंदाज जे खेळपट्टीवर आहेत त्यांच्या माहिती करता आपण जर आउट या फलंदाज बाद झाला आपण 30 सर्कलच्या बाहेर जाण्या अगोदर खेळाडू कक्षातून एक खेळाडू ग्राउंड मध्ये प्रवेश करायचा आहे. लक्ष घ्यायचं आपण पंच देखील आपल्याला सांगत आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. बघा आपण आता मात्र आपण शेलूमाता वल या संघाला आता शेवटचा कॉल देऊया कारण की वेल घेत आहेत ते पंच देखील त्यांना सांगत आहेत. वेल जो आहे आपल्याकडे फक्त 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा आहे. नरेंद्रच्या हातामध्ये चेंडू आहे. नरेंद्र एक ज्येष्ठ गोलंदाज आपण पाहतोय 40+ संघाचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणार आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहताय. सीताराम आणि दत्ता अशी जोडी खेळपट्टीवर आपण पाहतायत रवाना झालेली आहे. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय सीताराम, नॉन स्ट्राईकला दत्ता आणि गोलंदाज आपण पाहणार आहोत तो म्हणजे नरेंद्र. पहिला चेंडू स्वर्गीय आर.के. पाटील स्टँड इन कडून जातोय. पहिला चेंडू घेऊन जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज सीताराम. यानंतर जागृत मराठा राणाल आणि खारबाव संघाने सज्ज राहायचा आहे. पहिला चेंडू श्री गणेशाचं नाव घेतोय. पहिला चेंडू घेऊन जातोय गोलंदाज आर.के. पाटील स्टँड इन करून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करते. खेळण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे सीताराम.
आता मात्र सुंदर असा स्क्वेअर कट केलेला आहे. आपण पाहतोय चेंडू जातोय तो गली क्षेत्रामध्ये डीप मध्ये जातोय. चेंडू सीमेच्या बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. श्री गणेश झालेला आहे. आपण पाहतोय 4 धावाने संघाचं खातं अकाउंट जो आहे ओपन केलेलं आहे. फलंदाज सीताराम यांनी आपलं खातं खोललेलं आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय आई वजेश्वरी निमोली संघाची. गोलंदाज धावा खर्च करतोय नरेंद्र. पहिल्या चेंडूवर 4 धावा. नरेंद्र षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय. आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक चालू आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. त्याचबरोबर स्केअर लेग आपण ठीक पंचांच्या बाजूला 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंग ऑन तर एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप कव्हर आपण पाहतोय. षटकातील पुढचे चेंडू पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाले मात्र कॉलिंग होत नाहीये व्यवस्थित आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतात फलंदाज सीताराम आणि दत्ता. उत्कृष्ट चांगली आपण पाहतोय रनिंग द बिटवीन द पाहायला मिळते आपल्याला. वेलकम भिवंडी डिस्ट्रिक्ट स्वीट वाईस अजय घरत कॉमेंट्री बॉक्सेस जुडतायत. आपलं हार्दिक स्वागत आहे अजय घरत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज. रनअप चुकतोय कारण की क्षेत्ररक्षण थोडंसं हलवलं जातंय. वेलकम अजय घरत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अजय 6 धावा फलकावर झालेल्या आतापर्यंत. चांगली सुरुवात. लोहर फुलटा चेंडू मधली यष्टी वाकवली जाते आणि फलंदाज बाद होते. पहिला विकेट पडते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. उत्कृष्ट कामगिरी आपण बघितली पण पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा देण्यानंतर एक महत्वपूर्ण विकेट घेतोय गोलंदाज नरेंद्र. म्हणजे चांगल्या गोलंदाजीची निशाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता फलंदाज 30 सर्कल मध्ये होता तेव्हा फलंदाजाने ग्राउंड मध्ये एंट्री केली होती. आंतरराष्ट्रीय प्रमाणे लुक दिला जातोय आणि पहिला विकेट. अजय घरत काय वाटतोय? गोलंदाज पहिला पॉवर प्लेचा षटक टाकत आहे नरेंद्र. ज्याने पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा दिल्या त्यानंतर एक विकेट घेतोय. चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतो आपल्या संघासाठी. सबसे पहले तो सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार और एमएलए ट्रॉफी 2017 में सभी का हार्दिक स्वागत। एक अच्छी वापसी कही जा सकती है संदेश, जिस तरह से तीसरी गेंद पर विकेट प्राप्त किया है गेंदबाज नरेंद्र ने। पहली गेंद पर चौका लगा था, उसके बाद 2 रन भी बने थे, तो पहली 2 गेंदों पर 6 रन आए थे। लग रहा था कि बैट्समैन अच्छा खेल रहे हैं, लेकिन नहीं, एक बेहतरीन गेंद की और विकेट प्राप्त किया नरेंद्र ने। ये आपण आवाज ऐकतोय अजय घरत यांचा। संपूर्ण भिवंडी मध्ये एक चांगला वाईस आपल्याला मिळत आहे। अजय घरत आज आमदार चषक 2017चा दुसरा दिवस आहे आणि स्पर्धेचं 5वं वर्ष आहे आणि आपण 5व्या वर्षानंतर आपण पहिल्यांदा आमदार चषक 2017 मध्ये कमेंट्री करते। कसं वाटतंय तुला या स्पर्धेविषयी? मैंने कल ही कहा था कि मेरे लिए एक बहुत बड़ी बात है कि मुझे यहाँ पर मौका मिला है आमदार ट्रॉफी में कमेंट्री करने का। उसके लिए मैं एक बार फिर से थैंक्स कहना चाहूँगा संजय भाई म्हात्रे साहब को। पुन्हा एकदा सुरेख चेंडूचा बॅट घेते, चेंडू अप्रतिम फटका बॅट मध्ये निघतोय, डीप पर्यंत जातोय चेंडू, पाठला केले होते चेंडू मात्र अडूच शकत नाही, चेंडू सीमेच्या बाहेर निघतोय। 4 धावांसाठी आमदार चौकार। चेंडूला चेंडू निश्चित बाउंड्रीच्या बाहेर गेले 4 धावांसाठी। चांगली सुरुवात म्हणेल मी पुन्हा एकदा। 4 धावाने खाता खोलला जातोय। फलंदाज मनोहर याचं धाव संख्या होते ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, ती म्हणजे 10। आपने देखा संदेश, ऑफ स्टंप के बाहर काफी विड्थ मिली थी बैट्समैन को और ज्यादा कुछ करना नहीं था, केवल बल्ला लगाना था और गैप में ही खेलना था। वही काम करते हुए ज्यादा जोर से भी खेलने का प्रयास नहीं किया था वहां पर मनोहर ने। नरेंद्र पुन्हा एकदा बाहेर निघून हुक करण्याचा प्रयत्न करतोय, हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू आता मात्र जातोय डीप मध्ये, चांगला क्षेत्ररक्षण होते आणि चांगला थ्रो केला तर त्यावर 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अजय घरत, जिथे
बाउंड्री होती तिथे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत आहे क्षेत्ररक्षण. जी बिल्कुल सही कहा आपने, काफी दूर से फील्डर आए थे, अपनी बाई तरफ उनको दौड़ना पड़ा था. 2 रन निश्चित रूप से बचा है. और देखिए पावर प्ले का यहाँ पर थोड़ा सा लाभ मिलता हुआ बैट्समैन को, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे लेकिन फिर भी 2 महत्वपूर्ण रन. किरण होता तिथे आणि 2 धावा वाचवत आपल्या संघासाठी. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जर गोलंदाजी करतोय त्याला जर व्यवस्थित क्षेत्ररक्षणाचा प्रतिसाद मिळतो तर एक चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत गोलंदाजाने 12 धावा दिलेल्या आहेत. नरेंद्र आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत आपण लक्षात घ्यायचं, आपल्याकडे फक्त 20 मिनिटाचा अवधी टाइम आहे. लक्ष घ्या आपण 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं आहेत आपल्याकडे. नरेंद्र षटकातील पुढचे चेंडू टाकतोय आर्कवाडी स्टँड इन कडून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजाकडून लेग बायचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत होत आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय आई वज्रेश्वरी निमोली या संघाने 13 धावा धाव फलकावर जोडलेला आणि एक महत्त्वाचं विकेट पडलेला आहे. अजय घरत 13 धावा झालेल्या पहिल्या षटकामध्ये. एक अच्छा स्टार्ट मैं कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, आई वज्रेश्वरी निम्बौली के लिए. 13 रन यदि आप पावर प्ले में बनाते हैं, एक विकेट भले ही गिरा है लेकिन उससे ज्यादा कुछ फर्क मेरे ख्याल से नहीं पड़ने वाला है, क्योंकि 4 ओवर्स प्रति पारी का मैच है. ऐसे में आपके कुछ विकेट्स गिर भी जाते हैं और रन तेजी से बनते हैं, तो एक अच्छी बात कही जा सकती है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. अगदी बरोबर. पहिल्या षटक समाप्त झाले, 13 धावा झाले धाव फलकावर आणि एक विकेट. आपण बघितलं तर एक षटक समाप्त झाला, पुन्हा एकदा टीम मीटिंग चालू आहे. यांना माहिती नाहीये की आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. हे महत्त्वाचं आहे. 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटक कंप्लीट करायचे, लक्षात घ्या आपण. जी बिल्कुल, नियमों के ऊपर कोई भी नहीं जा सकता है. जो रूल्स एंड रेगुलेशंस है आमदार ट्रॉफी के, उसके ऊपर आप नहीं जा सकते और ज्यादा समय लिया जाता है तो संदेश पेनल्टी भी हो सकती है. अगदी बरोबर. पेनल्टी तर अनाउन्समेंट झालेली आहे. प्रति मिनिटासाठी 2 धावांची पेनल्टी आहे. जर आपण 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतात तर आपल्या 5 धावांची पेनल्टी आहे. वेलकम शाहिद मोमीन सर, आमचे तिसरे पंच देखील आलेले आहेत. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. बालकृष्ण येते. एक शिरोमाता वर्ल्ड संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा हा बालकृष्ण यावर्षी एक चांगली इन्फॉर्म गोलंदाजी केलेली आहे. पाहूया आपला संघ जो आहे आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या होत्या नरेंद्र याने आणि एक विकेट घेतला होता. इथून कोणत्या प्रकारे सुरुवात होते पाहूया आपण. कुल मिलाकर आज के दिन का ये तीसरा मैच है और मेरे ख्याल से आज 15 मुकाबले कुल मिलाकर खेले जाने हैं. सभी 40+ के मुकाबले हैं आज के दिन में भी. राणाल आणि खारबाव संघाने चला आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे, कारण की दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. बालकृष्ण येथे गोलंदाज, स्वर्गीय श्यामने गली इन करून राईट आर्म ओव्हर द विकेट. बालकृष्ण सामना करते फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहताय मनोहर. पहिला चेंडू फुलटा चेंडू, पूर्णपणे बॅट घेते चेंडूला सीमेच्या बाहेर झलकावून देते. पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी षटकार. खराब गेंद थी संदेश, जूसी फुल टॉस थी, काफी ज्यादा फ्लाइट दे बैठे थे, टप्पा नहीं खिला पाए और उसका खामियाजा भुगतना पड़ा बालकृष्ण को. निश्चितच अजय घरत संधी असते फलंदाजाकडे या स्टॉक साठी. पुन्हा एकदा ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये जातोय, डीप मध्ये चेंडू जातोय, बॅकवर्ड क्षेत्राचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू मागे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावा पूर्ण करतात फलंदाज आपण पाहतायत. 2 रन मिले वहां पर बल्लेबाज को. इन 2 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई 21 रन. 1 विकेट के नुकसान पर आई वज्रेश्वरी निम्बौली टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई शिलू माता वर्ल्ड के सामने. काफी बढ़िया ऑफ ब्रेक गेंद, देखना है बल्ले से लगी या नहीं. शॉट फाइन लेके फील्डर ने उठाया. 1 रन. अंदरूनी किनारा बैट का लगा था. स्पिन गेंदबाजों को कहीं ना कहीं मदद जरूर है. मिट्टी का विकेट है. कल भी हमने देखा था कि जब स्पिनर्स गेंदबाजी कर रहे थे, गेंद थोड़ी सी घूम रही थी. जो मध्यम गति के तेज गेंदबाज गेंदबाजी कर रहे थे उनकी कटर्स भी कुछ घूम रहे थे. अच्छी क्वालिटी स्पिन बॉलिंग है आपके पास, तो निश्चित रूप से फायदा उठा सकते हैं आप इस विकेट का. खारबाव आणि राणाल संघाने सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये वारंवार आपल्याला अनाउन्समेंट होत आहे. बालकृष्ण षटकातील पुढचे चेंडू टाकते. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, स्विंग पाहायला मिळते चेंडू. जर आपण बघितलं तर जवळजवळ लेग ब्रेक केला होता. निर्धाव चेंडू होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वापसी केलेली आहे गोलंदाज बालकृष्ण याने.
स्पिनर के लिए यही खास बात रहती है संदेश, यदि अच्छा वो टप्पा खिलाते हैं, अच्छी लाइन रखते हैं, तो फिर अच्छे अच्छे बल्लेबाजों को वो निश्चित रूप से तकलीफ में ला सकते हैं. खारवा संघाचा कर्णधार आलेला आहे. जागृत मराठा राहणार संघाचा कर्णधार. आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा लगेच. गोलंदाजी करतायत बालकृष्ण. शिलमाता वर्ल्ड संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटर आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा, पुन्हा त्या ऑन साइड पाहतायत. अजय घर वारंवार ऑन साइडला जाण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. और गेंद देखिए कितनी घूमी थी संदेश, हल्का सा फ्लाइट दिया था लेकिन पड़ने के बाद शार्प टर्न देखने को मिला. बढ़िया गेंदबाजी. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रेक्षकांना. पुन्हा एकदा पुन्हा ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा ऑफ स्टंप सोडून जाते. पंच व्हाईटची खून करतात. एक्स्ट्राची मदत. धाव फलक आपण पाहतोय 23च्या घरामध्ये गेलेली आहे. 23 लॉस ऑफ 1 विकेट निंबोली. इस ओवर में हम देखें तो काफी अच्छी वापसी की है. बालकृष्ण ने पहली गेंद पर छक्का लगा था, उसके बावजूद भी अभी तक सिर्फ 10 ही रन खर्च किए अपने ओवर में. मी तर म्हणेन अजूनही बालकृष्णने चांगली गोलंदाजी केलेली आहे, कारण की पहिल्या चेंडूत षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जात आहे आणि षटक समाप्तीचा इशारा होत आहे. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या 23 होत आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी होते निंबोली संघाची, की चांगली गोलंदाजी करून 40 ते 35 धावांवर रोखण्याचा प्रयत्न करतात का पाहूया. ऐकूया आपण अजय घरत यांना. धन्यवाद संदेश पाटिल. संदेश पाटिल जो ना सिर्फ एक अच्छे कमेंटेटर है बल्कि tenniscricket.in भिवंडी के वो प्रोप्राइटर भी है. 2 ओवर में 23 रन बने हैं. अभी भी 2 ओवर का खेल बचा है. समय का पूरा ख्याल रखना होगा क्योंकि 20 मिनट के भीतर 4 ओवर्स पूरे करने हैं, अथवा पेनल्टी भी हो सकती है. आई वज्रेश्वरी निंबोली और शेलू माता वर्ल्ड के बीच में ये मैच चलता हुआ आज के दिन का तीसरा मैच. कल इस टूर्नामेंट का आगाज हुआ एमएलए ट्रॉफी 2017 का. स्कोर इस समय 23 रन 23 धावा. कल के खेल की हम बात करें तो शेलू माता वर्ल्ड ने अपना मैच जीता था. धामनगांव टीम को मात दी थी शेलू माता वर्ल्ड टीम ने, लेकिन इस समय उनके सामने चुनौती है आई वज्रेश्वरी निंबोली टीम की, और ये भी एक काफी अच्छी टीम है. 40+ की जो टीमें यहाँ पर नजर आ रही है, काफी अच्छी टीमें हैं. कल का भी खेल काफी रोचक रहा था और खेल की शुरुआत ही कितनी बेहतरीन रही थी. पहले ओवर में 28 रन हमने देखे थे. 4 गेंदों पर लगातार 4 छक्के प्रदीप ने जड़े थे जागृत मराठा राणाल के लिए. आज भी उन्होंने बढ़िया बल्लेबाजी की. इस बार रन एवर की शुरुआत फुल टॉस गेंद थी, ड्राइव किया है डीप एक्स्ट्रा कवर पर. थोड़ा सा फंबल वहां पर और उसका लाभ उठाते हुए बल्लेबाज 2 रन पूरे करते हुए. ओहो, यहाँ पर शायद पता नहीं था बैट्समैन को कि गेंदबाज के हाथ में है. रन आउट होते हुए तीसरे रन के लिए थोड़ा सा बैकअप किया था उन्होंने. मनोहर लौटते हुए पेवेलियन की दिशा में. नए बैट्समैन क्रीज पर आते हुए विजय. नए जो बैट्समैन हैं, आपको भी तेज गति से आना है क्रीज पर, समय बर्बाद नहीं करना है प्लीज. हे बघा, आपण पंच आपल्याला काहीतरी वॉर्न करत आहेत. आपण जर निश्चितच फलंदाज जर बाद झाला 30 सर्कल क्रॉस करून यायचं, आतमध्ये लक्षात घ्यायचं. आपण आवाज देतो पुन्हा एकदा राहणार आणि खारबाव संघाला. त्याचबरोबर पीसे संघाने देखील तयारीमध्ये राहायचं आहे. सदर चालू असलेला सामना आई वज्रेश्वरी निंबोली आणि शेलूमाता वर्ल्ड, त्यानंतर पीसे संघाने देखील सज्ज राहायचं आहे. वेल आपण वाया घालू नका, आपल्याकडे फक्त 20 मिनिटाचा टाइम आहे. सदर चालू असलेला सामना आपण पाहतायत वर्ल्ड आणि निंबोली याच्यामध्ये विजय संघ पीसे या संघाशी होणार आहे. लक्षात घ्या, आपण आउट नहीं दिया गया है वहां पर मनोहर को. उनको फिर से बुलाया गया है क्रीज पर. 15 पर खेल रहे हैं.
सामना करते हुए दत्ता। ओवर पिच गेंद लॉफ्ट किया, लॉन्ग ऑन पर फील्डर, कोई गलती नहीं, आसान सा कैच था, उसको दोनों हाथों से स्वीकारते हुए फील्डर। विकेट का पतन होता हुआ दूसरा झटका लग चुका है 25 के स्कोर पर। इस समय आई वज्रेश्वरी निंबोली नए बैट्समैन आए हैं विजय, पनामा कैप पहनकर, और इस तरह के कैप्स जो रहते हैं वो काफ़ी कारगर रहते हैं ऐसी कड़ी धूप में। मौसम काफ़ी गर्म है, हवाएं बह रही है, लेकिन वो भी तेज़ हवाएं और गर्म हवाएं बह रही है भादवड़ के इस श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर। खराब गेंद, फुल टॉस, नो बॉल का इशारा और गेंद फाइन जा रही है 4 रनों के लिए। बीमर क्रिकेट आहे, या चेंडूवर बीमर चेंडूला निश्चितच फिट नसणार आहे। खारबाव आणि राणा संघाने तयारीत राहायचं आहे यानंतर। 5 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, तीसरे ओवर का खेल प्रगति पर। इंद्रपाल की यह गेंद इस बार घुमा दिया है, शानदार शॉट, 6 रन। मैच में लगने वाला दूसरा सिक्सर और दोनों भी छक्के जो लगे हैं वो मनोहर के बैट से, बहुत बढ़िया बैटिंग करते हुए। चांगली फलंदाजी पाहायला मिळते। आतापर्यंत त्याने 2 चौकार आणि 2 षटकार ठोकलेले आहेत। खेळपट्टीवर चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करते आपल्याला पाहायला मिळते। अपेक्षित स्कोर साहेबा मूवी सांगितले धाव संख्या जी आहे 36 धावा झाल्या, म्हणजे चांगली धाव संख्या मी म्हणेल 40+ क्रिकेट आहे। 36 धावा सकाळच्या क्षेत्रामध्ये अजय घरत भादवड आणि राणाला असा संघ सामना चालू होता, त्याच्यामध्ये भादवड संघाने धाव संख्या जी आहे कमी केली होती आणि पराभव स्वीकारला होता, कारण की पप्पू अर्थात प्रदीप याने षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला होता सकाळी। और यदि एक अच्छे स्कोर की बात करें तो 50 एक अच्छा स्कोर हो सकता है। इस बार जोरदार स्लैश किया फुल टॉस गेंद पर, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। एक ही रन वहां पर मिलता हुआ बैट्समैन मनोहर को, स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन। संदेश, हम इस ग्राउंड के डायमेंशन को देखें तो बाउंड्रीज जो है वो ज्यादा लंबी बाउंड्रीज नहीं है, हालांकि एमआरआई गेंद का जरूर इस्तेमाल किया गया है, लेकिन विकेट भी काफी अच्छा है और शॉट से यहाँ पर खेले जा सकते हैं। 4 ओवर में 50 रन बनाना बहुत ज्यादा मुश्किल कार्य तो नहीं है। अगदी बरोबर अजय घरत। ये देखिए जिसकी मैं बात कर रहा था, गगन बेदी शॉट, 6 रन। क्या शॉट खेला है वहां पर संदेश, ऐसा लगा कि कोई वेस्ट इंडीज का बैट्समैन इस समय मैदान में हो, जिस तरह से बल्ला घुमाया था। अगदी बरोबर, असं वाटतच नाहीये की 40+ चा हा प्लेयर एवढे लांब छक्का मारतोय। असं वाटतं की रेग्युलर क्रिकेट सिटी आणि ग्रामीण आपण पाहतोय ज्या प्रकारे हा षटकार लालचंदर यांच्या शेतामध्ये गेलेला आहे। ओल्डी गोल्डी क्रिकेट है लेकिन बहुत ही धमाकेदार क्रिकेट। 6 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ, उछलता हुआ 43 रन 43, 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी तीसरे ओवर का खेल चल रहा है, इसके बाद एक और ओवर का खेल शेष है। इस बार बैट्समैन तैयार नहीं थे शायद, डेड बॉल का इशारा।
इस ओवर में अभी भी हम देखें तो एक गेंद शेष है। जास्त धावा खर्च करते आपल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज सूर आणि ताल मिळत नाहीये गोलंदाजी, मात्र फलंदाज जो आहे ज्या प्रकारे एखादा ऑर्केस्ट्रा कसं वाजतो त्या प्रकारे फलंदाजीचा आवाज मधुर संगीत पाहायला मिळतं प्रेक्षकांना। जी, मुझे ऑर्केस्ट्रा से याद आया, कुछ बल्लेबाजों के हाथ जो है बल्ले पर, गिटार पर जिस तरह से गिटार वादक के हाथ चलते हैं वैसे हाथ चलते हैं। लोअर फुल टॉस, एक और बेहतरीन शॉट और गेंद गैप में 4 रन। महंगे साबित हुए इंद्रपाल, 24 रन खर्च किए उन्होंने अपने एक ओवर में। पहले 2 ओवर में 23 रन बने थे, लेकिन इंद्रपाल के ओवर में 24 रन आए। 3 ओवर की समाप्ति 47 रन, 2 विकेटों के नुकसान पर आई वज्रेश्वरी निंबौली। मैं तो इतना ही कहूंगा, अजय घरत खास तौर गेंदबाजी की पिटाई की यहाँ पे बल्लेबाजों ने। जी हाँ, हे बघा, आपण फक्त 3 मिनिटं उरलेले आहे शेवटच्या षटकासाठी। लक्षात घ्या, आपण जवळ वेळ आपला जो आहे समाप्त होण्याच्या मार्गावर आलेला आहे। फक्त 3 मिनिटाचा टाइम उरलेला आहे येणाऱ्या 6 चेंडूसाठी। लक्षात घ्या, आपण कोणालाही बक्षीस दिला जाणार नाहीये। राहणार आणि खारबाव दोन्ही संघाने यायचं टॉस बॉक्स मध्ये। ये आप देख सकते हैं सम्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे साहब की जो फैमिली है उसका ये फोटो, फैमिली फोटो। सैंतालीस रन, 1 विकेट, 2 विकेटों के नुकसान पर 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं। टीवी स्कोरर से गुजारिश है कि वहां पर 2 विकेट्स करें। जागृत मराठा राणा संघाचा कर्णधार। नेवर की पहली गेंद फुल टॉस थी, अंदर लगी है बैट की डीप स्क्वायर लेग पर। अच्छा क्षेत्र रक्षण, वहां पर बाउंड्री बचाने में सफल रहे फील्डर। केवल 1 रन, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन। एक विशाल स्कोर की तरफ अग्रेसर इस समय आई वज्रेश्वरी निंबौली टीम। संजय गेंदबाजी के लिए आए हैं आखिरी ओवर के लिए। 27 पर इस समय बैटिंग करते हुए मनोहर। विजय ने 2 गेंदें खेली है और उसमें 1 छक्का और 1 चौका जड़ने में कामयाब रहे हैं। वही विजय अब स्ट्राइक पर। दाएं और बाएं हाथ की जो जोड़ी है वो क्रीज पर है इस समय। अच्छा कॉम्बिनेशन बनाया हुआ है। दाहिने हाथ का बैट्समैन आउट होता है तो दाहिने हाथ के बैट्समैन को भेजा जा रहा है। इस बार लॉफ्ट कर दिया है गेंद को वाइड ऑफ डीप मिड विकेट, फील्डर के ऊपर से 6 रन। मला तरी वाटतं कम से कम 70 धावा धाव फलकावर लागतील या ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे। बिल्कुल हो सकता है। विजय जिस तरह से बैटिंग कर रहे हैं वो तो चौकों छक्कों में ही डील कर रहे हैं। 3 गेंदें खेली है, उसमें 1 चौका जड़ा है और 2 छक्के। बॉटम एंड का कितना अच्छा उपयोग कर रहे हैं, ताकत उनके अंदर बहुत भरी हुई है, शक्तिशाली शॉट्स खेल रहे हैं। अगदी बरोबर आहे। असं वाटतच नाहीये का हा 40+ हा क्रिकेटर आहे। असं वाटतं रेग्युलर सिटी क्रिकेट मध्ये क्रिकेट चालू आहे असं वाटतंय, ज्या प्रकारे फटकेबाजी चालू आहे। यही खास बात रही है। कल के दिन भी हमने देखा था कि जो 40+ के खिलाड़ी थे उन्होंने जो कैचेस लिए थे, एक से बढ़कर एक अद्भुत कैच हमने देखे थे। खासतौर पर चिरोबा कोन की जो फील्डिंग थी वो लाजवाब रही थी, लेकिन उसके बावजूद भी वो टीम मैच नहीं जीत पाई। एक समय उन्होंने विपक्षी टीम कालिका माता खारबाव को 12 रन पर 6 विकेट्स इस तरह की स्थिति कर दी थी, लेकिन उसके बावजूद 35 रन बनाए खारबाव टीम ने और मैच को जीता। आणि आज सकाळी देखील खारबाव संघ विजय झालेला आहे अजय घरत, आणि त्यांना आता थोड्या वेळात आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। राणा संघाचा कर्णधार जर आपण आला असेल तर प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचंय। यानंतर आपला टॉस होणार आहे। खारबाव संघाचा कर्णधार आलेला आहे। शेवटचा कॉल आहे, यानंतर आपला कॉल केला जाणार नाहीये राणा संघाला। अगली गेंद इस बार थोड़ा तेज किया था, सीधी निकल गई, ऑफ स्टंप के बाहर रखा था। ऑन साइड में फिर से खेलने की कोशिश, संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में। विजय 16 पर बैटिंग करते हुए 4 गेंदों का सामना किया है। टीम का स्कोर 54, 2 विकेटों के नुकसान पर।
इस बार टॉपेज लगा है, गेंद काफी देर हवा में है, गेंद के नीचे फील्डर और बढ़िया कैच, काफी अच्छा कैच और तीसरा झटका लगता हुआ आई वज्रेश्वरी निंबवली को। शेवट विकेट मिळाला अजय। जहां विकेट जरूर प्राप्त किया है, लेकिन थोड़ा सा कहीं ना कहीं डैमेज बैट्समैन ने किया गेंदबाजी को। 3 बड़े शॉट्स खेले, 16 रन बनाने के बाद आउट हुए विजय, केवल 5 गेंदों का सामना किया। काफी अच्छा कैमियो उनका देखने को मिला। उनका मजबूत पक्ष ऑन साइड, और ऑन साइड में ही लगातार खेलने की वो कोशिश कर रहे थे। उसको कहीं ना कहीं भाप लिया था गेंदबाज संजय ने, और यही देखते हुए ऑफ स्टंप से थोड़ा दूर रखने की कोशिश की, जिसमें सफलता मिली। अब मात्र 2 गेंदे पारी में शेष है, स्कोर रुका हुआ है 54 रन 3 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन आए हैं साईनाथ। चला राणा संघाने यायचं आहे, शेवटचा षटकाचा खेळ चालू आहे। सामना कर रहे मनोहर, फुलर लेन गेंद, गेंदबाज की दिशा में खेला, मौका रन आउट का, और इसके साथ ही जाना होगा पवेलियन में मनोहर को। आखिरी गेंद बची है पारी की, बहुत बढ़िया वापसी गेंदबाज संजय की। दूसरी गेंद पर छक्का लगने के बाद कोई भी रन खर्च नहीं किया है, और स्कोर को बिल्कुल रोक कर रख दिया है उन्होंने 54 पर। आखिरी गेंद का सामना करेंगे साईनाथ। मोहन नए बैट्समैन आए हैं जो नॉन स्ट्राइकर एंड पर है, शायद ही उन्हें गेंद खेलने का मौका मिले, क्योंकि केवल 1 गेंद पारी में शेष है। हल्की सी शॉट थी, गेंद कट करने का प्रयास, पूरी तरह से बीट हुए, डॉट बॉल, और इसके साथ ये पारी समाप्त होती हुई आई वज्रेश्वरी निंबोली की। उन्होंने बनाए हैं 54 रन 4 विकेटों के नुकसान पर, और शेलू माता वर्ल्ड के सामने चुनौती रखी है 55 रनों की मैच को जीतने के लिए। आइए आपको लेकर चलते हैं संदेश पाटिल के पास, जो तैयार है अगले मैच के टॉस के लिए। ओवर टू संदेश पाटिल। चला राणा संघाचा कर्णधार प्लीज आपण या। खारबा संघाचा कर्णधार आहे महेंद्र पाटील। खारबाऊ संघाचा कर्णधार इथे माझ्या जोडीला आहे। जागृत मराठा राणा संघाचा कर्णधार, आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आपण। टार्गेट सांगायचं अजय घरत। टार्गेट 55 धावा, 55 धावांचं आव्हान दिलेलं आहे शेलू माता वर्ल्ड संघासाठी। राणा संघाचे कर्णधार आलेले आहेत, पप्पू अर्थात प्रदीप पाटील आमच्यामध्ये येत आहेत। टॉस होणार आहे मंगेश चौधरी। जसे मंगेश चौधरी यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सशी लगेच यायचं आहे। टॉस बॉक्स मध्ये आपले शुभ असते। टॉस होणार आहे, दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत, महेंद्र पाटील आणि प्रदीप पाटील दोन्ही कर्णधार माझ्या जोडीला आहेत। मंगेश चौधरी यांच्या शुभ आजचा टॉस होणार आहे। बिग मॅच, बीच मुकाबला आपण पाहणार आहोत। कालिका माता खारबाव आणि त्याचबरोबर जागृत मराठा राणाल। मंगेश चौधरी येत आहेत आमच्या जोडीला। एका बाजूला महेंद्र स्पोर्ट आणि एका बाजूला आपला आमदार आहे। खारबाव संघाचा कर्णधार आवाज देत आहे, आणि नाणेफेकी जी आहे खारबाव या संघाने जिंकलेली आहे। धन्यवाद मंगेश चौधरी, आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे। दादा नाणेफेकी जिंकलेला आहे,
4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग आमचे फिल्डिंग बॉलर थोडेसे फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही बॉलिंग हे करतो. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. दादा, सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. आपण युनिफॉर्म फलंदाज आहे. कालपासून माझ्या कानावर येत आहे. काल देखील आपण षटकार मारले होते, आज देखील मी बघितलं षटकार मारलेला आहे. शतरक्षक फलंदाजी करायची आहे. किती धावा 4 षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपल्या संघासाठी आम्ही शुभेच्छा देतोय. आणि निश्चित टॉस बॉक्स मध्ये कालिका माता खारबाव या संघाने नाणेफेकी जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातो तुम्हाला माझे परममित्र अजय घरत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अजय घरत. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा वळूया ग्राउंडकडे. भादवडचं हे अतिशय सुंदर असं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड, ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसरी लढत सुरू आहे. आई वज्रेश्वरी निंबवली आणि शेळूमाता वळ या दोन संघादरम्यान दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई वज्रेश्वरी निंबवली संघाने 55 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 54 धावा आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये बनवल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. 55 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आणि शेळूमाता वळ संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे सलामीची जोडी खूपच जबरदस्त अशी जोडी आहे, ज्यामध्ये इंद्रपाल हा एक अतिशय धडाकेबाज फलंदाज आहे, ज्याने काल रात्री सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. 26 धावांची एक उत्कृष्ट खेळी साकारली होती. सामनावीराचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता धामणगाव संघाविरुद्ध. तर त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. दुसरीकडे नरेंद्र मंगेश यांसारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. पंचावन्न धावांचं आव्हान घेऊन दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. इंद्रपाल आणि नरेंद्र. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सीताराम. प्रतिषटक धावांची सरासरी आपण पाहिली तर 13.75 च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. आवश्यक धावगती आणि सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे फलंदाजांना. आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे जर सामना जिंकायचा असेल तर. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं पूर्ण करायची आहेत. आई वज्रेश्वरी निंबवली संघ घड्याळामध्ये वेळ आहे दुपारचे 2:30. 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं पूर्ण करायची आहेत. सीताराम या डावातील पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अतिशय सुंदर चेंडू होता. गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढलं होतं, परंतु नो बॉलचा इशारा येतोय स्क्वेअर लेग पंचांकडून. पाहायचं आहे क्षेत्ररक्षणाची जी सजावट होती त्यामध्ये कुठेतरी चूक घडते. स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय नो बॉल. चेंडू चांगला होता परंतु नो बॉल. अवांतर धावेने खातं उघडलं जात आहे. मला वाटतं 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर होते. स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ जो क्षेत्ररक्षक आहे तो लाईनच्या मागे होता, सर्कलच्या बाहेर होता. अतिशय चांगली पंचगिरी. या सामन्यासाठी 2 मैदानी पंच सुरेश घरत आणि विनोद नाईक. अवांतर धावेने सुरुवात झालेली आहे. पुढचा चेंडू फुलटॉस भिरकावून दिला जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार, अफलातून फटका. इंद्रपाल सारख्या फलंदाजाला जो चांगल्या
भरात आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अशा प्रकारचे चेंडू टाकणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे गोलंदाजासाठी. इंद्रपाल याने काल रात्री सुद्धा 26 धावांची एक आकर्षक खेळी साकारली होती. यावेळी मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू पुल केला जात आहे हवेत, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि कुठल्याही प्रकारची चूक नाही. मोठा झटका मिळतो इंद्रपालच्या रूपाने. चेंडू नव्हता, फ्रंटलेग चेंडूच्या रेषेत न ठेवता वेगळा केला होता आणि एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेत राहिला. डीप मिड विकेट कडे उभे असलेल्या क्षेत्ररक्षकांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. साईनाथने एक चांगला झेल टिपला आणि पहिला गडी बाद झालेला आहे 7 या धावसंख्येवर. शिवमाता वळ संघाचा एक मोठा फटका खेळल्यानंतर गडी बाद होतोय. नवीन फलंदाज रमाकांत, चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा झेलबाद, दुसरा गडी बाद होतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. सलामीचे दोन्ही फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परतलेले आहेत. इंद्रपाल याने 6 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर नरेंद्र याला मात्र खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये. चेंडूच्या रेषेत न येता फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये एक चांगला झेल टिपण्यात आला. हॅट्रिकची संधी गोलंदाज सीतारामला. अतिशय सुंदर यॉर्कर, डिग आउट केलं जात आहे आणि कशी बशी एक धाव पूर्ण केली जाते. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे पंच फैज रईस यांचं. आपलं हार्दिक स्वागत. एक परफेक्ट चेंडू होता. हॅट्रिक चेंडू कसा असावा तर असा असावा, परंतु हॅट्रिक काही पूर्ण करता आलेली नाहीये. आपली विकेट वाचवण्यामध्ये यश आलं. फलंदाज रमाकांतला एक धाव सुद्धा मिळाली. आता सामना करतोय रुपेश. यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय पायचीतच्या रूपाने. पंचांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नव्हती. तिसरा झटका. अप्रतिम मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांनी अपील उचलून धरलं आणि फलंदाज बाद झाला. धावसंख्या फक्त 8, 3 गडी बाद आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 55 धावांचा पाठलाग करताना शिवमाता वळ संघ बिकट अवस्था, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. हा संघ कमबॅक करू शकतोय. त्यांच्याकडे चांगली फलंदाजी नक्कीच आहे, परंतु एक चांगली भागीदारी रचावी लागेल. येणाऱ्या षटकांमध्ये फलंदाजांना 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. वारंवार आम्ही या सूचना करत आहोत. जास्त वेळ खर्च करण्यात आला तर पेनल्टी सुद्धा लागू शकते. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय. स्वर्गीय शाब नाईक गॅलरी टोकाकडून. दोन्ही एंड कडून आता गोलंदाजी होते आजच्या दिवसामध्ये. काल एकाच टोकाकडून गोलंदाजी होत होती, परंतु आज दोन्ही टोकाकडून गोलंदाजी होते. यानंतर होणारा सामना एक मोठा सामना आहे, पाहायला विसरू नका. कालिका माता खारबाव विरुद्ध जागृत मराठा राणाळ. नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक खारबाव संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अतिशय सुंदर असं वातावरण टेनिस क्रिकेटसाठी पोषक वातावरण मी म्हणेन. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. आई वज्रेश्वरी निंबवली संघ आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. विजय याचा पहिला चेंडू
हवेत स्विंग होणारा चेंडू होता, खोलवर टप्पा, बीट होतोय फलंदाज, फुटवर्क पाहायला मिळाले नाही, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय विजय आपल्या षटकाला. धावसंख्या स्थिर 3-8. यावेळी मात्र पडल्यानंतर चेंडू डावी यष्टी सोडून जात होता, वाईटचा इशारा पंचांकडून. अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते 3-9. मोठ्या फटक्यांची या ठिकाणी आवश्यकता आहे. एक भागीदारी रचावी लागेल आणि जलद गतीने धावा बनवाव्या लागतील. मोठा फटका, चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला झेल आणि फलंदाज फेल. शिवमाता व संघाची घसरगुंडी उडालेली दिसते. 9 धावा आणि 4 गडी बाद झालेले आहेत. मंगेश याला सुद्धा काही करता आलं नाही, बॅटने खातं सुद्धा उघडता आलं नाही. 4 फलंदाज बाद झाले, त्यामध्ये 3 शून्यावर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, अतिशय भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यष्टिरक्षकाला सुद्धा चेंडू अडवता आला नाही आणि 1 धाव. एका धावाने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 4-10. खेळपट्टीवर जोडी आहे संजय आणि रमाकांत यांची. रमाकांतने 2 धावांचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. संजय सामना करतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय. वाईडिश डीप मिड विकेट कडे. 1 धाव पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली चेंडूची फेक सुद्धा आहे, परंतु तरीही 2 धावा पूर्ण. जास्त वेग नव्हता थ्रो मध्ये आणि त्यामुळेच दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा, धावसंख्या 12, 4 गडी बाद. अजूनही 43 धावा बनवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी फक्त 14 चेंडू शिल्लक. फुलटॉस ड्राईव्ह केलं जाते. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल, दुसरी धाव घेण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं करताना फलंदाज. 2 धावा पूर्ण. एक चांगला ड्राईव्ह. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हालता ठेवण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांचा, परंतु चौकार षटकारांची सुद्धा नक्कीच या ठिकाणी आवश्यकता आहे. चिप केलं जात आहे, चेंडू हवेत आहे. इनसाइड आउट. डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक येतोय, झेपावतोय. चांगला थ्रो आणि या ठिकाणी फलंदाज धावबाद. पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. जास्त फ्लरिश नव्हता बॅटचं, फक्त चिप केलं होतं आणि थेट क्षेत्ररक्षकाकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव घेणं खूपच कठीण होतं आणि फलंदाज धावचितच्या रूपाने बाद झाला. दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवमाता वळ संघाची धावसंख्या आहे फक्त 15, 5 गडी बाद. निम्मा संघ गारद झालेला आहे आणि फक्त 15 धावा धावफलकावर. उर्वरित 2 षटकांमध्ये 40 धावांची गरज. आपण पाहत आहात आमदार चषक 2017. सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेब यांचा हा फॅमिली फोटो आपण पाहत आहात आपल्या स्क्रीनवर. एक अतिशय सुंदर फोटो आणि नगरसेवक सन्माननीय संजय भाई म्हात्रे साहेब यांचा हा फोटो आपण पाहत आहात. पाठीमागे स्वर्गीय आनंद दिघे साहेब तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोज.
वातावरण आपण पाहिलं तर अतिशय गरम दमट वातावरण आहे. बॉलिंग में अब परिवर्तन होता हुआ आनंद आए हैं अटैक पर. 12 गेंदों में 40 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए शेरू माता वर्ल्ड को. काफी कठिन समीकरण, कठिन इसलिए भी है कि 5 बल्लेबाज, टॉप ऑर्डर के जो 5 बल्लेबाज है वो आउट हो चुके हैं. नंबर 6 और नंबर 7 इस समय क्रीज पर है संजय और बालकृष्ण. आनंद अपनी पहली गेंद लेकर फुल टॉस उठा दिया है उसको. बहुत बढ़िया शॉट, 6 रन. ये देखिए ऑस्कर के काफी बाहर से उसको लपेट लिया था. बहुत बढ़िया शॉट, गजब की टाइमिंग और प्लेसमेंट भी अच्छा था. ज्यादा ऊपर से तो नहीं जा रही थी गेंद, लेकिन उतना अंतर जरूर मिला जितना चाहिए था और उतना एलिवेशन भी मिला जितना चाहिए था 6 रनों के लिए. ये हमारा कमेंट्री बॉक्स आप देख रहे हैं. मेरे साथ ऑफिशियल स्कोरर साहिबा मोमिन, पीछे अंपायर्स हमारे फैज रईस और सुनील म्हात्रे. दोनों टीमों के 12वें खिलाड़ी भी इस समय कमेंट्री बॉक्स में मौजूद है. 6 रन मिले हैं और ऐसे ही शॉट्स की आवश्यकता है. मैच को रोचक बनाना है तो इस तरह के स्ट्रोक्स लगातार खेलने होंगे बल्लेबाजों को. संजय अच्छा खेलते हुए 11 पर खेल रहे इस समय. इस बार धीमा डाला था, मिस टाइम शॉट. डीप में से फील्डर आ रहे हैं. बढ़िया कैच, कैचिंग बहुत बढ़िया रही है. आई वज्रेश्वरी निंबवली की. विजय ने कोई गलती नहीं की. ऐसा लग रहा था कि संजय कुछ और अच्छे शॉट्स खेलेंगे. कोशिश की उन्होंने, लेकिन मिस टाइम कर बैठे और 11 रन बनाने के बाद आउट हो गए. अभी तक इस पारी के टॉप स्कोरर वो कहे जा सकते हैं. नए बैट्समैन आए हैं जयकांत. 10 गेंदों में 34 रनों की जरूरत. सामना करते हुए बालकृष्ण लपेट लिया है, खींच लिया उन्होंने. 6 रन. कमाल का शॉट, एक ही हाथ से खेला हुआ स्ट्रोक. वाला दूसरा सिक्सर. गेंद अंदर की तरफ आई थी पड़ने के बाद. ये देखिए, और स्लॉक स्वीप के अंदाज में खेला था, लेकिन एक हाथ छूट गया था, बॉटम हैंड छूट गया था बल्ले के ऊपर से. लेकिन फिर भी 6 रन मिलते हुए. मेरे साथ अब फिर से जुड़ते हुए कमेंट्री बॉक्स में संदेश पाटील. स्वागत आहे संदेश. धन्यवाद अजय घरत. असं वाटतंय नंदन पाटील ज्या प्रकारे फलंदाजी करते. जी हाँ, कुछ उस तरह का ये स्ट्रोक था. कभी कभी नंदन पाटिल का भी बॉटम हैंड छूट जाता है बल्ले के ऊपर से. इस बार वाइड दबाव कहीं ना कहीं अब गेंदबाज पर आता हुआ, क्योंकि 2 छक्के खा चुके हैं इस ओवर में गेंदबाज आनंद. एक विकेट जरूर प्राप्त किया है, लेकिन अभी तक 13 रन खर्च कर चुके हैं. स्कोर 28 रन. अभी भी 27 की आवश्यकता है. कदमों का इस्तेमाल और विकेट कीपर गेंद को पकड़ नहीं पाए. क्या किनारा लगा था, ये एक सवाल है. संदेश कहीं ना कहीं आवाज जरूर आई थी, ऐसा लगा कि कैच ड्रॉप हुआ है. अगदी बरोबर. थोडंसं मधुर संगीत जो होता तो बॅट मधून पाहायला मिळालं होतं, मात्र पंचांचा डिसिजन, लास्ट डिसिजन. कैच छूटा था वहां पर. इस बार अंदर की तरफ आती हुई गेंद फुलर लेन बीट किया. बढ़िया वापसी. 2 छक्के खाने के बाद अब अच्छी वापसी करते हुए मात्र गेंदें बची है यहां से 7 और रन चाहिए 27. बन भी सकते हैं यदि बैट्समैन चाहे तो. अच्छे शॉट्स खेलते हैं तो रन बनाए जा सकते हैं.
इस बार आगे निकले थे, फिर से बीट किया, बढ़िया गेंदबाजी, एक और डॉट बॉल और इसके साथ ही ये तीसरा ओवर समाप्त होता हुआ शिळूमाता अव्वल का स्कोर है 28 रन 6 विकेटों के नुकसान पर। 28 धावा धावफलकावर झालेला आहे शिळूमाता अव्वल या संघाचा आपण पाहताय। टार्गेटचा विचार केला तर 55 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये। आतापर्यंत 3 षटके आतापर्यंत टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त 28 धावा जमा केलेल्या आहे शिळूमाता अव्वल या संघाने, म्हणजे चांगली कामगिरी करत आहे आपल्याला पाहायला मिळतं आई वजीश्वरी निंबोली हा संघ। यानंतर देखील एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। कालिका माता खारबाव त्याचबरोबर जागृत मराठा राहणार या संघामध्ये नाणेफेकी झालेली आहे। खारबाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यानंतर आपण एक जबरदस्त 40+ या संघाचा आपण सामना पाहणार आहोत। मात्र सदर चालू असलेला सामना आपण पाहतोय क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये, आमदार चषक 2017 मध्ये आपण पाहतायत। दोन्ही बलाढ्य संघ आहेत, वल आणि त्याचबरोबर आणि निंबोली। आजचे जे संघ, जे विनर संघ आहेत, जे विजय संघ आहेत, त्यांनी इथेच थांबायचं आहे, कुठे जायचं नाहीये। आजच्या दिवसातील सामना निश्चितच क्वालिफाय होणार आहे। फक्त 3 मिनिटं उरलेले आहे शेवटच्या षटकासाठी, लक्ष घ्या आपण। आखिरी ओवर के लिए गेंदबाज साईनाथ की पहली गेंद आड़े बैट से खेल दिया है, डीप में फील्डर तैनात है। एक रन से कोई दुश्वारी नहीं होगी यहाँ पर गेंदबाज के लिए और फील्डिंग करने वाली टीम के कैप्टन के लिए। ये आपण पाहू शकता मानेश्री रुपेश दादा म्हात्रे यांचा परिवार दाखवला जात आहे। संजय भाई म्हात्रे त्याचबरोबर रुपेश दादा म्हात्रे, त्याच्या मिसेस आपल्या पाहायला मिळतात, त्यांची मुलं आणि आई आणि त्यांच्या वहीन जे आहेत त्या दाखवल्या जात आहेत। चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज चेंडू खाली आणि अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे आपल्या फॉलोथ्रो मध्ये गोलंदाजाने। इस मैच में अब यहां से केवल औपचारिकताएं शेष है। 4 गेंदों में 26 रनों की जरूरत। निराश होकर पेविलियन में लौटते हुए बैट्समैन। चांगली फलंदाजी केल्यानंतर चांगली गोलंदाजी, म्हणजे आमदार चषक 2017 नजर असेल या संघाची असं वाटतंय, ज्या प्रकारे परफॉर्मन्स चालू आहे। बिल्कुल, गेंदबाजी और बल्लेबाजी ही नहीं बल्कि क्षेत्ररक्षण भी बहुत बढ़िया रहा है। इस बार बॉटम एज लगता हुआ गली में गेंद को उठाया जा रहा है, 1 रन। फील्डिंग देखिए संदेश कितनी बढ़िया रही है आई वज्रेश्वरी निंबवली टीम की, कैचेस कोई भी छोड़ नहीं रहे हैं फील्डर। अगदी बरोबर, एखादा जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल त्याला क्षेत्ररक्षण करताना एक चांगला प्रतिसाद दिला पाहिजे, ते निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये। साईनाथ राइट आर्म ओवर द विकेट, इस बार काफी जगह दे बैठे, करारा पंच और गेंद स्वीपर कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। खूबसूरत शॉट, बैकफुट पर जाते हुए पंच किया, काफी ताकतवर शॉट था 4 रनों के लिए, लेकिन उससे अब मैच के नतीजे में कोई फर्क पड़ने वाला नहीं है। केवल औपचारिकताएं पूरी होती हुई आखिरी गेंद अब शेष है। आतापर्यंत आपण बघितलं गोलंदाजाने एक चांगली कामगिरी केलेली आहे। आतापर्यंत फक्त उपचारिकता उरलेली आहे, कारण की 2 चेंडू अजूनही बाकी आहेत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका आपण पाहतोय, मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा षटकार आणि 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे। आणि अशा प्रकारे हा सामना जो आहे आई वज्रेश्वरी निंबोली या संघाने जिंकलेला आहे। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे पाहूया आपण। साहेब मोमीन सर सांगत आहे आम्हाला, मनोहर O2 मनोहर तारे सर। त्याचबरोबर हेमंत भाई अर्थात मुसाबा याने निंबोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, निश्चित विजयपथ मिळवलेला आहे। अभिनंदन अभिनंदन आई वज्रेश्वरी निंबोली। 27 धावा काढल्या होत्या मनोहर याने। आणि आपल्याला मी घेऊन जातोय मनोहर तारे सरांकडे। O2 मनोहर तारे सर। हॅलो, धन्यवाद संदेश पाटील।
हेमंत गुरुवी मुस्ताभाई यांनी हिंगोली संघाला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच वितर आपण व्यासपीठावर करतोय. मनोहर तरेजी मॅन ऑफ द मॅच मनोहर आहे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय मनोहर याला. त्याला विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपल्या खाली श्रीवास्तव मोमेंटम तसेच आमचे सन्मान्य सदस्य ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप तारे अंजूर त्याला विनंती असेल की आपण मोमेंटो द्यायचा आहे. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच मनोहर याला मॅन ऑफ द मॅचचं वितरण केलं जात आहे. दिलीप तारे सदस्य तसेच आमचे जपो सर याला विनंती असेल गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. स्पॉन्सर केलेलं आहे मोहन पाटील यांनी. तसेच कमलाकर पाटील यांना विनंती असेल, कमलाकर पाटील आपल्या शुभास्ते आपण मोमेंटो द्यायचा आहे. तसेच आमचे महेंद्र स्पोर्ट्सचे धाराचे खेळाडू विशाल पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा हा गिफ्ट टेम्पल द्यायचा आहे. विश्वनाथ दादा नाईक यांच्याकडून हा गिफ्ट टेम्पल स्पॉन्सर केलेला आहे. तसेच कुंदन पाटील साहेब यांच्या वतीने हे गिफ्ट टेम्पल स्पॉन्सर केले, धन्यवाद मनोहर, खूप खूप अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अजय गारकर आणि संदीप पाट. धन्यवाद मनोहर तरे, धन्यवाद डीजे दीपेश. सामन्याकडे जाऊया आपण. खारगाव संघाने सर्वप्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर एक बलाढ्य संघ आहे जागृत मराठा राहणार.